हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जालना जिल्ह्यात काल सायंकाळी आणि मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। काही ठिकाणी गारांचा पाऊस झालेला आहे। यामुळे रब्बी हंगामातली जी पिके आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। मी सकाळीच या शेतामध्ये पोहोचलेलो आहे। बदनापूर तालुक्यात प्रामुख्याने पावसाचा जोर जो आहे तो जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। बदनापूर तालुक्यातल्या कंडारी खुर्द परिसरातल्या एका शेतात सध्या मी उभा आहे आणि या शेतात ज्वारीचं पीक आहे। हे पीक जे आहे ते संपूर्णतः आता आडवं झालेलं आहे आणि या शेतकऱ्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर काल आणि मध्यरात्री जो पाऊस झाला त्या पावसामुळे बदनापूर तालुक्यात विविध ठिकाणी काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला, त्यामुळे फळबागांना देखील तडाखा बसलेला आहे आणि इतर रब्बी हंगामातली जी पिकं आहेत त्यामध्ये ज्वारी असेल, गहू असेल, मक्का असेल किंवा इतर जी पिकं आहेत त्या पिकांचं मोठं नुकसान जे आहे ते झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेले आहे। त्यामुळे आपण पाहतोय की शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला आता सामना करावा लागतो। ऐन सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांवरती हे आसमानी संकट ओढवल्यामुळे सरकार त्यांना मदत करणार का हे तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर ही ज्वारी आहे पूर्णतः आडवी झालेली आहे। ऐन हंगामामध्ये ज्वारीमध्ये दाणे भरायला सुरुवात झालेली होती। ऐन जोमात हे पीक असताना आता शेतकऱ्याच्या हातातून निसटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हाच परिसर नाही तर इतर परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरती दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या परिस्थितीमुळे सरकार आता शेतकऱ्यांना मदत करणार का, पंचनामे करणार का आणि आता याची काही नुकसानीची मदत सरकार शेतकऱ्यांना देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।